नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 अंकी संख्या 1, 2, 3 अंकी संख्या व 2 अंकी संख्या यांचा गुणाकार ट्रिकनुसार शिकणार आहोत। 103 ही 3 अंकी संख्या आहे, तर 97 ही 2 अंकी संख्या आहे। या दोघांचा गुणाकार ट्रिकनुसार कसा करायचा हे आता आपण पाहणार आहोत। आता 103 100 मध्ये किती मिळवल्यानंतर आपल्याला मिळते, तर 103 100 मध्ये 3 मिळवल्यानंतर 103 हे उत्तर मिळते। 100 मधून 3 वजा केल्यानंतर 97 मिळते, म्हणजे 3 अधिक केले आहे आणि 3 वजा केले आहे इथे। म्हणून तुम्ही काय करायचं, 100चा वर्ग घ्यायचा, त्यातून वजा 3चा वर्ग करायचा, कारण 3 एकदा वजा केले आहे आणि 3 एकदा मिळवले आहे। म्हणून 100चा वर्ग घ्यायचा आणि त्यातून 3चा वर्ग वजा करायचा। तर 100चा जर वर्ग केला तर 10,000 येतो, वजा 3चा वर्ग, 3चा वर्ग 3 त्रिक 9। जर 10,000 मधून 9ला वजा केले तर मित्रांनो उत्तर येते 9,991। 9,991। अशा प्रकारे 3 अंकी संख्या व 2 अंकी संख्या यांचा गुणाकार ट्रिकनुसार 2 सेकंदामध्ये करू शकतो। पुढील उदाहरण बघा। 102 गुणिले 98 बरोबर किती? ऑप्शन 1 आहे 9896, 2 आहे 9,996, तिसरा ऑप्शन आहे 10,996, चौथा ऑप्शन आहे 9,994। मी तुम्हाला ट्रिक सांगितली की 100 मध्ये किती मिळवल्यानंतर 102 मिळेल, तर 100 मध्ये 2 मिळवल्यानंतर 102 मिळेल। 100 मधून किती वजा केल्यानंतर 98 मिळेल, तर 100 मधून 2 वजा केल्यानंतर 98 मिळेल। म्हणून तुम्ही काय करायचं, तर 100चा वर्ग करायचा, वजा 2 प्लस केले आणि 2 वजा केले म्हणून 2चा वर्ग करायचा। आता 100चा वर्ग बघा, 10चा वर्ग 10 10 100 आणि शून्याचा वर्ग डबल 0, म्हणजे 100चा वर्ग आला 10,000 वजा 2चा वर्ग आला 4। 10,000 मधून जर 4 वजा केले तर उत्तर मिळेल 9,996। ऑप्शन क्रमांक 2, 9,996 हे आपल्या प्रश्नाचं इथे उत्तर असेल। पुढील उदाहरण बघा। 105 गुणिले 95 बरोबर किती? आता 105 आपल्याला कसे मिळते, तर 100 मध्ये 5 मिळवल्यानंतर आपल्याला 105 मिळते। 95 आपल्याला कसे मिळते, तर 100 मधून 5 वजा केल्यानंतर आपल्याला 95 मिळते। म्हणून मित्रांनो
इथे आपल्याला 100चा वर्ग करायचा आहे, वजा 5 एकदा मिळवले आहे 100 मध्ये, 5 एकदा वजा केले आहे, म्हणून तुम्ही 5चा वर्ग करा. 100चा वर्ग वजा 5चा वर्ग. आता 100चा जर वर्ग केला तर 10,000 येतो, वजा 5चा वर्ग, 5 25. बघा 10चा वर्ग 100 आणि 0 डबल 0, 0चा वर्ग डबल 0. 10,000 वजा 25. जर 10,000 मधून 25 जर गेले तर राहते 9,975. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. उदाहरण पुढील बघा. 96 गुणिले 104 बरोबर किती? आता बघा 96 आपल्याला 100 मधून किती वजा केल्यानंतर मिळते, तर 100 मधून जेव्हा आपण 4 वजा करू तेव्हा आपल्याला 96 मिळते. त्यानंतर मित्रांनो 104 आपल्याला कधी मिळते, तर 100 मध्ये 4 मिळवल्यानंतर आपल्याला 104 मिळते. म्हणून तुम्ही काय करायचं आहे, 100चा वर्ग करायचा आहे, वजा 4 100 मध्ये वजा केलं, 4 मिळवले, म्हणून तुम्हाला 4चा वर्ग करायचा आहे. आता जर 100चा वर्ग केला तर 10चा वर्ग 100 आणि 0चा वर्ग डबल 0, म्हणजेच एक 10,000 100चा वर्ग येतो, वजा 4चा वर्ग 4 चोक 16. जर 100 मधून 16 वजा केले तर उत्तर येते 9,984. ऑप्शन क्रमांक 3, 9,984. पुढील उदाहरण बघा. 99 गुणिले 101 बरोबर किती? हे उदाहरण तुम्ही मित्रांनो सोडवा. कमेंटमध्ये कमेंट करून उत्तर पाठवा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या नवीन नवीन ट्रिक्स मी तुम्हाला घेऊन येईल. धन्यवाद मित्रांनो.